महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत तमाशा सम्राज्ञी, महाराष्ट्रातील तमाशा परंपरेतील एक धाडसी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व. जन्म पठ्ठे बापूरावांच्या तमाशातून प्रेरणा घेतलेल्या शाहीर भाऊ बापूमांग नारायणगावकर आणि शांताबाई या दाम्पत्यांपोटी पंढरपूर येथे झाला. विठ्ठलाच्या कृपेनं कन्यारत्न प्राप्त झालं असं मानून त्यांनी मुलीचं नाव विठाबाई ठेवलं. विठा तशी गोड, गोंडस, चुणचुणी, गोड गळाची, त्यामुळे रूप, स्वरूप आणि सौंदर्य या तीनही गोष्टी तिला जन्मजात मिळाल्या होत्या. लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाकडे तिचा विशेष ओढा होता. घरी असताना तमाशातल्या लावण्या, गवळणी, भेदी त्यांच्या कानावर आपसूक पडत होत्या. त्यांचा हा कलेकडचा ओढा बघूनच वडिलांनी शिक्षणाची सक्ती केली नाही आणि वयाच्या 4-5व्या वर्षीच विठाबाई शाळेपासून दुरावल्या आणि वडिलांसोबत तमाशासाठी गावगावी भटकंती करू लागल्या. तमाशाच्या कणातील जन्माला आलेली ही मुलगी भाऊ बापूंच्या तमाशा बोर्डाबरोबर गावगावी फिरू लागली. गायकीची ढब, संवादाची फेक आणि नृत्याची अदब आत्मसात करू लागली. भाऊ बापूच्या तमाशात विठाबाई आपल्या कलेची चुणूक दाखवून जाऊ लागल्या. 1957 मध्ये भाऊ नारायणगावकर यांचं निधन झालं. तमाशाच्या बोर्डाची पूर्णपणे जबाबदारी विठाबाईंवर येऊन पडली. विठाबाईंच्या फडात काम करणारे कलावंत हे विठाबाईंवर विसंबून. याची जाणीव मनी ठेवून न डगमगता नव्या जोमानं भाऊ बापूमांग नारायणगावकर या नावानं तमाशा उभा केला. तमाशा परंपरेत काम करत असताना विठाबाईंनी जेवढं ऐश्वर्य पाहिलं तेवढं दुःख, दैन्य अनुभवलं. विठ्ठलानं मला लोकांच्या मनोरंजनाबरोबर प्रबोधनासाठी पाठवले. मी माझ्या कलेचा उपयोग लोकशिक्षणासाठी करेल ही खूण गाठ मनी बाळगून विठाबाईंनी महाराष्ट्रात मराठवाडा, खानदेश, विदर्भ, कोकण या पट्ट्यातील गावागावात आपली कला सादर केली. महाराष्ट्रात विठाबाईंच्या गायन नृत्य कलेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. पुण्यातील मारुती सावंत यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्यानंतर तमाशाचा गाडा चालवता चालवता विठाबाईंनी संसाराचा गाडाही ओढला. विठाबाईंना मंगला, विद्या, मालती, संध्या, भारती अशा 5 मुली तर विजय, कैलास आणि राजेश अशी 8 अपत्य होती. त्यांनी आजन्म रसिकांची सेवा केली. विठाबाईंच्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार आले. मग ते काद्राच्या घड्याळात विठाबाईंच्या गाडीला झालेला अपघात असेल, बाळंतपणातून सावरणं असेल, सावळा बापूसोबत सांसारिक कलह असेल, पण तिनं धीर सोडला नाही. तमाशा थाटात करायचा आणि सामाजिक बांधिलकी जपायची ही तिनं मनाशी खूणगाठ बांधली होती. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, नेसली पितांबर जरी या त्यांच्या लोकप्रिय लावण्या. शिवाय रक्तात न्हाली कुऱ्हाड, रंगल्या रात्री अशा छोटा जवान, मुंबईची केळेवाली, मराठा सरदार, रायगडची राणी ही त्यांची गाजलेली वगनाट्य. विठाबाई यांना 1968 साली पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय तमाशा परिषदेच्या त्या अध्यक्ष झाल्या होत्या. त्यांनी 1990 रोजी महाराष्ट्र शासनानं त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार, जागतिक महिला दिन पुरस्कार, माननीय शरद पवार, प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, खासदार फुलनदेवी, खासदार रामदास आठवले, खासदार शबाना आझमी यांच्या हस्तेही त्यांना गौरवण्यात आलं होतं. 1990 मध्ये त्यांना कलेतील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. योगदानाबद्दल पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या दया पवारांच्या नावे या बहुआयामी विठाबाईंचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आलं.